सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात पॅरलल सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर चर्चा करू. ऑब्जेक्टिव्ह या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. पॅरलल AC सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मोजणे. सर्किटमधील पॅरलल रेझोनन्सचे परिणाम निश्चित करा. प्रथम रेझोनन्स फ्रिक्वेन्सीबद्दल थोडक्यात चर्चा करूया. पॅरलल RLC सर्किटमध्ये रेझोनन्स होतो जेव्हा एकूण सर्किट करंट सप्लाय व्होल्टेजसह इन फेज असतो, कारण दोन प्रतिक्रियाशील घटक एकमेकांना रद्द करतात. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ही एक फ्रिक्वेन्सी आहे जी AC सर्किटमध्ये येते. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ही एक युनिटी पॉवर फॅक्टर आहे जिथे सर्किटमध्ये रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर कनेक्टेड असतात. सहसा प्रतिरोधक इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्समध्ये भिन्न पॉवर फॅक्टर्स आढळतात. युनिटी पॉवर फॅक्टर रेझिस्टरवर होतो. लॅगिंग आणि लीडिंग पॉवर फॅक्टर अनुक्रमे इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये आढळतात. प्रेरक अभिक्रिया XL आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC यांचा समतोल साधून रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मिळवता येते. XL XC. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रेरक अभिक्रिया XL आणि कॅपॅसिटिव्ह अभिक्रिया XC समान मिळतील आणि एकमेकांना रद्द करतील. परिणामी युनिटी पॉवर फॅक्टर होईल. पॅरलल रेझोनन्समुळे सर्किटमध्ये जास्तीत जास्त प्रतिबाधा निर्माण होते. परिणामी पॅरलल रेझोनन्सवर सर्किटमधून वाहणारा करंट कमी आहे. पॅरलल रेझोनन्स सर्किटमधून इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्सचा प्रभाव काढून टाकतो. ते शुद्ध प्रतिरोधक सर्किटसारखे वागते. पॅरलल रेझोनन्स अनेक अनुप्रयोगांमध्ये देखील वापरला जातो, जसे की करंट ॲम्प्लिफायर, फिल्टर सर्किट्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर, इंडक्शन हीटिंग सिस्टम इत्यादी. याविषयी व्यावहारिक दृष्टीने चर्चा करूया. पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि सर्किट करंट निश्चित करा. इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्सची व्हॅल्यू अनुक्रमे 40 हर्ट्झ आणि 0.1 मायक्रोफॅरड असू द्या. त्यांना एकमेकांशी पॅरलल कनेक्ट करा. ब्रेडबोर्ड वापरून 0 ते 50 मिलीअँपियर आणि LED मालिका LC समांतर सर्किटला लोखंडी प्रकारचा मूव्हिंग ॲम्मीटर जोडा. सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे LEDचे एनोड आणि कॅथोड टर्मिनल जोडलेले असणे आवश्यक आहे. सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे सिग्नल जनरेटर किंवा फंक्शन जनरेटरला सर्किटशी कनेक्ट करा. फंक्शन जनरेटर चालू करा आणि सिग्नलला साइन वेव्हवर सेट करा. सिग्नल जनरेटरचे आउटपुट 4 VRMS आणि फ्रिक्वेन्सी 1 kHzवर सेट करा. सर्किटमधून करंट सुमारे 10 ते 12 mA आहे आणि अधिक नाही याची खात्री करा. चालू असल्यास वाहणे अधिक आहे. सिग्नल जनरेटरची आउटपुट पातळी कमी करा. LEDs अजिबात चमकतील. रेझोनंट फ्रिक्वेन्सी वगळता फ्रिक्वेन्सी. हळुवार फ्रिक्वेन्सी वाढवा आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड करा, ज्यावर सर्किट करंट कमी होतो. LED चमकत नाही किंवा मंदपणे चमकत नाही. ही पॅरलल रेझोनन्स सर्किटची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे, कारण रेझोनन्स पॅरलल आहे. पॅरलल LC सर्किटद्वारे विद्युत I किमान असेल. फंक्शन जनरेटरमध्ये 500 हर्ट्झ ते 2 kHz पर्यंत भिन्न फ्रिक्वेन्सी सेट करा आणि टॅब्युलेशनमध्ये संबंधित करंट व्हॅल्यू नोंदवा. करंट विरुद्ध फ्रिक्वेन्सीचा आलेख प्लॉट करा आणि प्रतिसाद चिन्हांकित करा. LC पॅरलल सर्किटची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. इंडक्टर आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू भिन्न व्हॅल्यूजमध्ये बदला आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मोजा. सर्किटवर LC पॅरलल सर्किटचा प्रभाव निश्चित करा. पॅरलल रेझोनन्स फ्रिक्वेन्सी वापरून इंडक्टरची अज्ञात व्हॅल्यू शोधू. त्याच पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये इंडक्टर 40 मिली हेन्रीला अज्ञात इंडक्टर LX ने बदला. फंक्शन जनरेटर चालू करा. फंक्शन जनरेटरमध्ये व्होल्टेज पातळी 4 व्होल्ट आणि साइन वेव्हफॉर्म सेट करा. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येईपर्यंत हळूहळू फ्रिक्वेन्सी वाढवा आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची संबंधित करंट व्हॅल्यू लक्षात घ्या. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कोणत्या बिंदूवर विद्युत प्रवाह कमीत कमी आहे हे ओळखू शकते आणि LED मंद होत आहे. सूत्रातील व्हॅल्यूज बदला. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर प्रेरक आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स समान असतात. XL XC. X 2πf. XC ला 1/2πfc असे लिहिता येईल. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी XL आणि XC वर ते असे लिहिले जाऊ शकते. 2πfRL 1/2πfRC. L 1/2πfRL into 2πfRC. L 1/4π² into
FR² इंटू C. वरील समीकरणातील मूल्य बदलून तुम्ही अज्ञात इंडक्टरचे मूल्य शोधू शकता. कार्य 2. 3 फेज डेल्टा कनेक्ट केलेल्या नेटवर्कमध्ये ऊर्जेचे मापन. E = P × T. सूत्र वापरून शक्ती मोजली जाऊ शकते. P = √3 × VL × IL × cos pi. T = 10 क्रांतीसाठी मोजलेला वेळ. यातून आपल्याला वॉट अवरमध्ये ऊर्जा मिळते. ऊर्जा मीटर स्थिरांकावरून ऊर्जेची गणना करा आणि मोजलेल्या व्हॅल्यूशी तुलना करा. उदाहरण: जर ऊर्जा मीटर स्थिरांक 1200 आवर्तन प्रति किलोवॅट तास असेल, याचा अर्थ 1 युनिट किंवा 1 किलोवॅट तास ऊर्जेच्या वापरासाठी ऊर्जा मीटर 1200 क्रांती करेल. असे गृहीत धरा की ऊर्जा मीटर डिस्कने 10 मिनिटात 100 आवर्तने फिरवली तर 1 तासासाठी डिस्क 600 वेळा फिरते. या निकषांसाठी ऊर्जा शोधण्यासाठी सूत्रामध्ये क्रांती आणि मीटर स्थिरांक बदला. ऊर्जा = क्रांती प्रति मीटर स्थिर. ऊर्जा = 600 / 1200 = 0.5 किलोवॅट तास किंवा 500 वॅट तास किंवा अर्धे युनिट. त्यामुळे लोडद्वारे वापरली जाणारी ऊर्जा 500 वॅट तास आहे. ते समान आहे हे सत्यापित करण्यासाठी या ऊर्जा मूल्याची मोजमाप केलेल्या मूल्याशी तुलना केली जाते. ऊर्जा मीटरच्या स्थिरांकांमधून ऊर्जेची गणना करा आणि मोजलेल्या मूल्यांशी तुलना करा. सूत्र वापरून शक्ती मोजली जाऊ शकते. P = √3 × VL × IL × cos pi. T = 10 क्रांतीसाठी मोजलेला वेळ. यातून आपल्याला वॉट अवरमध्ये ऊर्जा मिळते. 3 फेज असंतुलित तारा कनेक्टेड नेटवर्कमध्ये ऊर्जेच्या मोजमापावर चर्चा करूया. सर्किट असंतुलित करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर जोडलेल्या वेगवेगळ्या वॅटेजच्या दिव्यांचा वापर करून तारेचे कनेक्शन बनवा. सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे 60 वॅट्सचा दिवा L1 R फेजमध्ये जोडला जाऊ द्या. 200 वॅटचा दिवा L2 Y फेजमध्ये जोडला जाऊ द्या आणि 40 वॅटचा दिवा L3 B फेजमध्ये जोडला जाऊ द्या. सर्किट आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 2 हलणारे लोखंडी ॲम्मीटर कनेक्ट करा. एक म्हणजे फेज करंट मोजणे आणि दुसरे म्हणजे लाईन करंट मोजणे. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 2 हलणारे लोखंडी व्होल्टमीटर कनेक्ट करा. एक म्हणजे फेज व्होल्टेज मोजणे आणि दुसरे म्हणजे लाईन व्होल्टेज मोजणे. फेज व्होल्टेजसाठी व्होल्टमीटरची श्रेणी 0 ते 300 व्होल्ट आहे आणि लाईन व्होल्टेजसाठी 0 ते 500 व्होल्ट आहे. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 2 वॉटमीटर कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 3 फेज एनर्जी मीटर आणि 3 पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा. 4 पोल 6 अँप MCB द्वारे 3 फेज वीज पुरवठ्याशी संपूर्ण सर्किट कनेक्ट करा आणि स्टार कनेक्शनचा सामान्य बिंदू 3 फेज सप्लायच्या न्यूट्रलशी जोडा. MCB चालू करून आणि टॅब्युलेशनमध्ये मीटर रीडिंग नोंदवून सर्किटला ऊर्जा द्या. लाईन करंट आणि फेज करंट समान असल्याची खात्री करा आणि लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेजच्या 1.732 पट आहे. स्टॉपवॉच घ्या.
संदर्भ म्हणून ऊर्जा मीटरच्या डिस्कवर लाल खूण ठेवून स्टॉपवॉच चालू करा. 10 आवर्तनांच्या वेळेची नोंद करा आणि ते सारणीमध्ये ठेवा. ऊर्जा मीटरने वापरलेली ऊर्जा निश्चित करा आणि ऊर्जा मीटरच्या स्थिरांकातील गणना केलेल्या मूल्यांशी तुलना करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस उत्तम जावो.